हे हाय. आज ॲक्च्युली ना मी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे तो ती शेअर करावीशी वाटते. आम्ही बऱ्याच वेळेला पोस्ट करतो बरेच आमचे व्हिडिओ आणि आईचे पण मी व्हिडिओ पोस्ट करते, बिहाइंड द सीन्स करतो, व्हॉट एव्हर वी आर डुईंग करतो आणि जे काही प्लॅन आहे आमचं व्हॉट एव्हर इन अ बिझनेस ते पण बऱ्यापैकी अबाउट द प्रोडक्ट आम्ही करतो. तर त्याच्यामध्ये मला बऱ्याच कस्टमर्स आणि व्ह्युअर्सचे मेसेजेस येतात की मॅडम आम्हाला ना तुम्ही करताय तसं करायचं आहे. आम्हाला बिझनेस शिकायचा आहे किंवा आम्हाला करायचं आहे. सो आम्हाला सेल्स स्किल्स येत नाहीत. सो आम्हाला नक्की आवडेल शिकायला. सो मला त्यांना तेच एक मी सांगते त्यांना नेहमी की येस आम्ही पण एक्सप्लोअर करतो आहे. लेट मी वर्कआउट दॅट मॉडेल. म्हणजे एक पर्टिक्युलर मॉडेल जोपर्यंत आम्ही वर्कआउट करत नाही की हे परफेक्ट होतं आहे किंवा ऑब्व्हियसली इम्प्रूव्हमेंट कायम असतात. पण जोपर्यंत तो प्रॉफिटेबल बिझनेस मॉडेल इट्स अबाउट विन विन म्हणजे कस्टमरसाठी पण बेस्ट प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस वाजवी दरात आम्ही देऊ शकतो आहे. आम्हाला चांगला प्रॉफिट होतो आहे आणि टीम पण आमची खुश आहे. हे विन 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 जोपर्यंत अचीव नाही करत तोपर्यंत आय डोंट थिंक इट इज ॲटलिस्ट वर्केबल बिझनेस मॉडेल. आणि आम्ही अजून ते एक्सप्लोअर करतो आहे. परफेक्ट असं नसतं. कंटिन्यू तुम्ही इव्हॉल्व्ह होता. पण एक की त्याच्यातनं बिझनेस जेव्हा आपण कुणाला तरी काहीतरी शिकवतो किंवा सांगतो मग ते जोपर्यंत तुमच्याकडेच तुम्ही प्रूव्ह नाही केलेलं तर तुम्हाला तो सांगण्याचा अधिकार नाही आहे. सो आम्हाला तो अधिकार नाही आहे असं मला वाटतं. पण जसं आम्ही वर्कआउट होऊ आणि जसं वर्कआउट होतील गोष्टी तेव्हा आम्ही नक्की तसे प्रोग्राम पण लॉन्च करू की बऱ्याच महिलांना हे सगळं शिकायचं आहे आणि आम्ही नक्की लॉन्च करू. दॅट इज वन. सेकंड थिंग इज मला अजून एक शेअर करायचं आहे की परवा आम्ही जेव्हा प्रोडक्ट डिझाईन करत होते मी. सो त्या ह्याच्यामध्ये ना 2 ते 3 दिवस आय वॉज जस्ट एक्सप्लोरिंग द डिझायनिंग. फक्त डिझायनिंग एक्सप्लोर केलं की कसं करायचं, काय करायचं, काय बेस्ट असेल, काय प्राइसिंग असेल. कारण कधी कधी काय होतं एखादे आर्टिस्ट किंवा डिझायनर जे असतात क्रिएटिव्ह लोक असतात त्यांना तो बिझनेस अँगल फिट करायला लागणं हे कधी कधी टॉर्चर वाटतं. सो पण फक्त आर्टिस्ट आणि क्रिएटिव्ह नाही ना, तसं नाही. बिझनेस अँगल पण असतो, कस्टमर सगळा विचार करायला लागतो. आम्हाला तो विचार आणायला लागतो आणि स्पेसिफिकली आईला आणि मला. आईला जास्त तिला ऑलरेडी आहे तिच्याकडे, मला तो आणायला लागतो. दो आय वॉज फ्रॉम अ फायनान्स बिकॉज जेव्हा तो क्रिएटिव्ह मोड ॲक्टिव्ह असतो तेव्हा ती बिझनेस को फाउंडर ऑफ लक्षू नसते. सो पण एक होतं मग सांगायचं की आम्ही खूप खुश होतो. तर ह्याच्यामध्ये एक आहे आपल्या आवडीचं काम करताना आपण खुशच असतो. फक्त एक आहे की आपल्या आवडीचं काम करण्याची हिंमत, आपल्याला आवडीचं काम करायला मिळालं त्याच्यासाठी जी हिंमत लागते ती तुम्हाला दाखवायला लागते आणि त्याची किंमत मोजायला लागते. मी ती मोजली आहे. सो आणि अशा बऱ्याच बिझनेसमधल्या गोष्टी आहेत, बरेच कामं असतात, बरेच टास्क असतात की जे आवडत नाही. पण इट इज अ पार्ट ऑफ बिझनेस. सो तो जे आवडत नाही हे साईडला ठेवून जेव्हा जी आवडत नाही ती गोष्ट तुम्ही आवडीने करायला लागता. ते कसं करायचं त्याच्यासाठी मी बरेच कोचिंग घेते, मी लर्न करते माझ्या मेंटरकडनं. पण जेव्हा ते एक्सप्लोअर करून प्रॅक्टिस करते तेव्हा ते जमतं. अजून जमतं असं नाही पण मी ते करत असते. सो हा फार महत्त्वाचा भाग आहे. कारण मला बरेच जणांचे फोन येतात कस्टमरचे की तुम्हाला बऱ्याच गोष्टी असतात पण तुम्ही क्रिएटिव्ह आहात, तुम्हाला सगळी कामं आवडतात का, किंवा जेव्हा ती तुमची कामं तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही कशी करता. मला एवढंच वाटतं. मी नोकरी पण केली. आय वॉज इन अ कॉर्पोरेट आणि बिझनेस आम्ही आता स्टार्ट केला रिसेंटली. सो दोन्हीमध्ये एकच कळतं की जे तुम्ही ते जरी आवडीचं काम आहे तर त्याला काही प्रश्नच नाही, त्याला आपण खुश असतो, समाधानी असतो. पण बऱ्याच ॲक्टिव्हिटी, बरीच कामं, बरेच टास्क असतात ते जे आपल्याला आवडत नाही ते जेव्हा तुम्ही वर्क करून जे ते आवडत नाही हे फिलिंग जेव्हा तुम्ही एक तर तुम्ही काहीतरी करणं महत्त्वाचं आहे म्हणून ते तुम्ही काम करता जरी आवडत नसेल तरी. सो ते का मग ते फिलिंग त्याला देऊन का करायचं. कारण जर आम्ही तसं जर केलं तर तसे छान प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस बनणारच नाही. सो बिकॉज जेव्हा ती पण करते, जेव्हा कधी कधी जेव्हा डिझायनिंग आवडतं तिला, पण बरेच असे टास्क असतात की कदाचित तिला ते आवडत नाहीत बऱ्याच गोष्टी. तर ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? मला जे आवडीचं काम मिळतं ना, डिझाईन म्हणजे माझं खूप आवडीचं काम आहे. मी जेव्हा आवडीचं काम करायला लागते, मी तहान, भूक आणि काही दुखत असतं, मला काही आठवत नाही. मी नुसतं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते आणि असं वाटतं की हे किती चांगलं कसं करतायत हे एवढंच एक ध्यास असतं. तसं तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही शोधा आधी, मग नंतर ठरवा काय करायचं वगैरे. जर आवडीचं काम नसेल ना ते व्यवस्थित होत नाही. एखाद्या वेळेस आपण स्वयंपाकाचं उदाहरणं घेऊ. आवडीचं स्वयंपाक असले की आपण छान करतो आणि भाजीला चव पण येते आणि सगळे छान झाली म्हणून जेवतात. आणि जर न आवडणारी भाजी असेल तर ते चांगलं होत नाही.
मग न आवडणारी भाजीसुद्धा चांगलं कसं करायचं, त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं, प्रत्येक कामामध्ये इन्व्हॉल्व होऊन, आणि ते आवडीने जर केले ना, ती न आवडणारी सुद्धा भाजी चांगली होऊ शकते. पण ती मग- जेव्हा जे ते आवडत नाही ते तुला ती ते एखादी गोष्ट ती नाही करायची, मग तेव्हा इन्व्हॉल्व कसं व्हायचं, त्याच्यासाठी तू काय करते? इन्व्हॉल्व अगदी बाकीचं सगळं जे आवडत नाही ते बाजूला ठेवायचं, ते फिलिंग बाजूला फिलिंग करायचं आणि तो बाजूला विचार बाजूला ठेवायचं. करायचा. आणि ही भाजी कसं चांगलं होईल किंवा हे काम कसं चांगलं होईल हे एवढंच आपण जर लक्षात घेऊन केले ना, मग आपोआप सुचायला लागतं आणि तुम्ही सुद्धा व्यवस्थित करू शकता. कुठलीही कला व्यवस्थित होऊ शकतं. आणि प्रत्येका बाईकडे काही नाही काही चांगलं कला आहे, ते बाहेर येत नाही एवढंच, पण ते तुम्ही शोधा आणि ते तुमची कला बाहेर काढा, एवढंच माझं म्हणणं आहे. येस. आणि इथे एक शेअर करायचं होतं, जेव्हा व्हेन आय वॉज ऑल्सो वर्किंग इवन इन अ कॉर्पोरेट, सुरुवातीला व्हेन यू आर ॲट इनिशियल स्टेज आपल्याला सगळी कामं नाही आवडत, हे मी फ्रँकली सांगते. म्हणजे तर त्यातली काही कामं आवडतात, काही नाही आवडतात. कधी कधी वर्क एन्व्हायरमेंट असतात तर तो इम्पॅक्ट करतो, कधी आपली मॅच्युरिटी नसती तो इम्पॅक्ट करतो. पण ह्या सगळ्यामध्ये ना मला आईचं एक मला अजूनही आठवतं, ते मी पूर्ण लक्षात ठेवलं. ती आम्हाला म्हणायची लहानपणी किचनमध्ये येताना, तुमचं जेव्हा जे काही असेल त्या दिवसाचं जे फ्रस्ट्रेशन ते सगळं किचनच्या बाहेर ठेवायचं आणि मग किचनमध्ये यायचं. ओके, तेव्हा तरच तो पदार्थ चांगला होतो. भांडी वाजली नाही पाहिजेत, दॅट इज वन. आणि मनापासून झालं पाहिजेत, बिकॉज आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर तेव्हा त्याच्यामध्ये आपण उतरतो, आपले वाईब्स उतरतात, आपली इच्छा अपेक्षा सगळंच, म्हणजे पूर्ण तुमची विचारसरणी उतरते. सो ते सगळं घरातले जण खाणार असतात. ओके, तर त्यावेळेला ते जर तुम्ही म्हणजे तेच घेऊन किचनमध्ये आलात तुम्ही, तर ते कसं चांगलं होणार? आणि ते सगळ्या वृत्ती तुमच्या, ती विचारसरणी, ते वाईब्स बाकीच्यांना पण जाणार. सो हा झाला किचनचा पॉईंट. पण हा पॉईंट मी लक्षात ठेवला आणि तेच कामामध्ये जेव्हा इम्प्लिमेंट केलं. आणि व्हेनेवर यू फील इफ यू फील यू डोंट लाईक दॅट, त्याच्यावर काम करा. पण ते तुम्हाला का करायचं, तर करायचं तर आहे. ओके, मग त्याला वाईट एनर्जी देऊन का करायची? तर ते मी लक्षात ठेवलं आणि मी खूप ग्रो झाले. ते मी नोकरीमध्ये पण इम्प्लिमेंट केलं आणि मी ग्रो झाले. मी बिझनेसमध्ये पण करते. सो हे थोडंसं एक आहे. कारण मला हा व्हिडिओ मी का केला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला बऱ्याच जणांचे फोन येतात, बरेच जण आम्हाला विचारतात, त्यांना गायडन्स हवा असतो. पण आय थिंक मला जेवढं एक्सपिरियन्स आहे तेवढं आम्ही सांगतो, शेअर करतो. पण अजून तेवढं गाईड करायला अजून आम्ही त्या लेवलला नाही आहोत. फक्त एक आहे ते सांगायचं होतं. तर हिला हे आवडीचं नाही आहे, हे जे करतो आम्ही हिचं आवडीचं नाही आहे, पण तिला आवड निर्माण झाली आहे आणि ती त्या बिझनेसमध्ये पूर्णपणे उतरली आणि तिला आता एक 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 सुचत असतं, कारण त्याच्यामध्ये ती इन्व्हॉल्व झाली. आणि मला एका एकांचं फोन आलं होतं, आम्ही पण मायलेकी आहेत, आता आम्ही मायलेकी करतो ना, असं त्यांना कळालं असेल, तर आम्ही पण मायलेकी आहे, आम्ही काय करू शकतो, असं त्यांनी मला फोन करून प्रश्न विचारला. तर मी काय म्हणाले, तर तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही करू शकता, काही करू शकता तुम्हाला जे आवडतं. तर त्या काय म्हणाले, आम्हाला स्वयंपाक वगैरे आवडतो, मग पुढचं बिझनेस सुरू करा. उलट तुम्हाला हाताला चव असेल तर ते छान होईल, उलट पुढचं बिझनेस सुरू करू शकता, असं मी त्यांना एवढंच सांगितले. त्याच्यानंतर मग हे असं जे आवड आहे ते आधी ओळखायला शिका. आपलं महिलांचं काय होतं, सगळ्या कामामध्ये आपण दबून जातो आणि आपली आवड निवड, मला काय आवडते, आई वाढदिवसाला काय आवडते, मला काहीच कळत नाही, मला काय आवडतं, मला खायला काय आवडतं, मला काहीच सांगता येत नाही. मुलं मला विचारतात, आई तुला काय आवडतं, मला सांगता येत नाही, कारण मी इतकी ह्याच्यामधून गेलेली आहे ना, ते माझ्या आवडीनिवडी मी कधी ओळखलेच नाही आणि कधी त्याच्यावर विचारच केले नाही. दुसऱ्यांच्याच आवडीनिवडी आणि त्याच्यावरच माझा आत्तापर्यंतचा प्रवास चालू आहे. मग तसं तुम्ही नका करू, तुमच्या आवडीनिवडी काय त्याला जपा, हे आपल्याला तारून नेतं. येस, आवडीनिवडी जपा, ते काय ते फाइंड आउट करा आणि ते जपायची आणि जोपासायची. आणि जर त्याच्यातनं काही सुरू करायचं असेल, बिझनेस किंवा स्वतःचं काहीतरी सुरू करायचं, तर त्याच्यासाठी लर्न करायची, जे स्किल आहेत ते लर्न करायची हिंमत ठेवा आणि त्याची किंमत मोजायची तयारी ठेवा. कारण मेहनतीनेच होतं. फक्त एक आहे, कुठे मेहनत करायची, किती करायची आणि कशी करायची, हे जमत नसेल तर नक्की शिकून घ्या. सो हे एक आम्हाला शेअर, फक्त आमचा एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. खूप जण म्हणतात, सो हे तळमळ, जिद, चिकाटी, बिझनेसमध्ये सुद्धा उतार चढ होत असतात. उतार चढ झालं, एखादा बिझनेस झालं नाही तर खचून जायचं नाही.
परत उभा राहायचं, परत काय चुकतंय आपलं शोधायचं आणि परत उभं राहायचं. तरच होतात. चिकाटी, जिद्द आणि विश्वास आणि प्रामाणिकपणा एवढ्या गोष्टी बिझनेसमध्ये लागतात, कुठल्याही गोष्टीमध्ये लागतात. सो हे बराच वेळा मी बोललो, फक्त हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांपासून ड्यू होता. सो म्हटलं आपण एकदा शेअर करावा. सो त्याच्याबद्दल आमचं काय मत आहे हे शेअर करायचं. आम्ही कोणीही नाही आहोत की आम्ही कोणाला डिक्टेट करू किंवा गाईड करू, हो. बिकॉज आम्ही अजून त्या लेवलला पोहोचलेलं नाही आहे. जेव्हा ते प्रूव्ह करून जेव्हा ते मॉडेल सस्टेनेबल होतं, एक सस्टेनेबल मॉडेल, एक बिझनेस मॉडेल जिथं विन 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 क्रिएट होतो, त्यावेळेला त्या लेवलला येऊ आणि ते लवकरच येऊ तुमच्या आशीर्वादाने. सो थँक्यू सो मच. आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद आणि खूप छान जे काही कम्युनिकेशन तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता, जे ॲप्रिसिएशन, त्याच्याबद्दल खूप थँक्यू सो मच. स्टे ट्यून. थँक्यू.